नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण जराही चिकट न होता दाना दाना मोकळी आणि मस्त मौसूद ठेचा घालून केलेली झणझणीत अशी साबुदाणा खिचडी करणार आहोत। तुम्ही याआधी साबुदाणा खिचडी खूप वेळा खाल्ली असेल, परंतु एकदा अशी ठेचा घालून झणझणीत साबुदाणा खिचडी ट्राय करा। यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीची साबुदाणा खिचडी कराल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर साबुदाणा खिचडी करण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा स्वच्छ निवडून घ्यायचा, म्हणजे यामध्ये एखादा अन्नाचा तांदळाचा कण वगैरे असेल तर निघून जातो। त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकायचं, साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा व आता हे पाणी काढून टाकायचं। साबुदाणा स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी काढून टाकलं। आता साबुदाणा भिजण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। बघा, साबुदाणा व्यवस्थित बुडेल आणि वरती थोडंसं पाणी राहील एवढं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून एक 5 ते 6 तास हा साबुदाणा भिजवून घ्यायचा। कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आहे। यामध्ये 5 ते 6 हिरवी मिरची, थोडंसं जिरं आणि 1 वाटी शेंगदाणे घातले आहेत। हिरवी मिरची, जिरं आणि शेंगदाणे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत, शेंगदाण्याचा छान चटचट असा आवाज येईपर्यंत। शेंगदाणे छान भाजून झाले ना की मग आपल्या खिचडीला खूप छान अशी चव येते। तर बघा, मस्त चटचट आवाज येईपर्यंत खमंग असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता हे काढून घेऊया। शेंगदाणे, हिरवी मिरची थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि मिक्सरवरती याचा जाडसर असा ठेचा करून घ्यायचा। तर बघा, अशा पद्धतीचा जाडसर असा ठेचा इथे मी करून घेतला। खूप जास्त बारीक करायचं नाही किंवा खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही। आता इथे मी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतले आहेत। आता याची साल काढून घ्यायची आहे। तर दोन्ही बटाट्याची साल इथे मी काढून घेतलेली आहे। आता बटाटे किसण्यासाठी इथे मी जाडवाली किसणी घेतली आहे। जाड किसणीने जर बटाट्याचा किस केला ना तर खिचडी अजिबातही चिकट होत नाही, चवीला सुद्धा खूप छान लागते। तर दोन्ही बटाट्याचा किस अशा पद्धतीने इथे मी करून घेणार आहे। तुम्हाला सुद्धा दाना दाना मोकळी मऊसूत आणि चविष्ट खिचडी खायची असेल ना तर तुम्ही या पद्धतीने बटाट्याचा जाड किस करून खिचडी करून बघा, चवीला खूप अप्रतिम लागते। आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि बटाट्याचा किस स्वच्छ असा धुवून घ्यायचा। यामधलं पाणी जे आहे ते करकसून पिळून घ्यायचं आहे। तर बघा, आता आपला साबुदाणासुद्धा अगदी व्यवस्थित असा भिजला आहे। साबुदाणा साधारण एक 5 ते 6 तास मी भिजवून घेतला। बघू शकता, मस्त मोकळा असा साबुदाणा झाला आहे आणि छान असा भिजला आहे। साबुदाण्यामध्ये पाणी जर जास्त झालं ना तर मग साबुदाणा चिकट होतो आणि खिचडीसुद्धा चिकट होते, त्यामुळे पाणी अगदी व्यवस्थित टाकायचं आहे। बघू शकता, मस्त मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा भिजलेला आहे। आता खिचडी करण्यासाठी मी कढईमध्ये 1 पळी तेल गरम करून घेतलं। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता। यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा किस व थोडंसं मीठ घातलं आहे आणि साधारण 1-2 मिनिटे हा बटाट्याचा किस आपल्याला परतून घ्यायचा आहे। बटाट्याचा किस साधारण 1-2 मिनिटे मी परतून घेतला। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटे या किसाला वाफ काढायची। तर बघा, साधारण 2 मिनिटे या बटाट्याच्या किसाला वाफ काढून घेतली आहे। आता किससुद्धा छान असा शिजला आहे। तर आता यामध्ये तयार करून घेतलेला ठेचा, भिजलेला साबुदाणा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कढीपत्ता, टोमॅटो वगैरे सुद्धा टाकू शकता। आता सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मी यामध्ये कढीपत्ता, टोमॅटो काहीही घातलेला नाही आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। आता साबुदाणा खिचडी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। खिचडी व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक साधारण मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिटे खिचडीला छान अशी वाफ काढायची। तर एक 6 ते 7 मिनिटे साबुदाणा खिचडीला वाफ काढून घेतली आहे। मधामध्ये एक वेळेस मी साबुदाणा खिचडी हलवून सुद्धा घेतली होती। तर तुम्ही इथे बघू शकता, आपली साबुदाणा खिचडी व्यवस्थित अशी शिजली आहे। तुम्हाला दिसत असेल इथे साबुदाणा जो आहे तो ट्रान्सपरंट झाला आहे, म्हणजे खिचडी व्यवस्थित अशी शिजली आहे आणि छान दाना दाना मोकळी मऊसूत अशी खिचडी झाली आहे। अजिबातही चिकट झालेली नाही आणि चवीला सुद्धा ही खिचडी खूप छान लागते। मस्त गरमागरम साबुदाणा खिचडी आपण सर्व करून घेऊया। याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत उपवासाच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत। सर्व रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, नक्की बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा।